आपल्याला नेमकं काय करायचं आहे हा खूप मोठा प्रश्न सर्वांचा आहे. म्हणून मग आम्ही शोध स्वतःचाही कार्यशाळेत घेतला. मग महिनाभर त्यांचे जे प्रश्न होते किंवा त्यांच्या ज्या अडचणी होत्या ते त्यांच्या अडचणीवरती कसं मात करतायत किंवा त्यातून ते कसं बाहेर येत आहेत हे वाचून वाचून आम्ही तशा पद्धतीचे 15 टास्क केले, बनवले आणि मग लिहितं त्यांना ठेवावं, पुढे त्या फ्लो मध्ये राहाव्यात, कंटिन्यू राहाव्यात. म्हणून मग 1 एप्रिल ते 15 एप्रिल आम्ही शोध स्वतःचा आणि त्यानंतर पुन्हा 15 एप्रिल ते 30 एप्रिल पुढचे ऍडव्हान्स 15 टास्क यांनाच ते पुढे जाणार. कार्यशाळेची आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे अगदी 18 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतच्या महिला याच्यामध्ये सहभागी होताना आम्ही पाहतोय. कारण मी कोण आहे हा प्रश्न कित्येकदा अनेक वेगवेगळ्या परिस्थितीत असताना जास्त प्रकर्षाने सांगतात. प्रत्येकीला हा प्रश्न असतो ना की माझी किंमत काय, मला कोणी किंमतच देत नाही. तिला तिची किंमत कळाली, ती काय करू शकते हे तिला कळालं आणि तिला याचा शोध लागला की ती आनंदी राहण्याचं ध्येय ठेवू शकते आणि त्या पद्धतीने ते आयुष्य जगू शकते. म्हणजे आपण उगाच जगत असतो रोज, आपण घरात सर्वांचं सगळं करतो आणि असाच दिवस ढकलतो, पण या रोजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण आपला आनंद शोधू शकतो, आपण आपल्यासाठी वेळ काढू शकतो. हा शोध गृहिणींना पण त्यांचा लागला की आपण आपलं रोजचं आयुष्य किती छान उत्साहाने आणि आनंदाने जगू शकतो. या कार्यशाळेत आम्ही एक टास्क घेतलेला आहे, अमूल्य मी या जगती. म्हणजे तिने स्वतःची खरोखर स्वतः किंमत करायची. जोपर्यंत स्वतः आपली किंमत करणार नाहीये तोपर्यंत जग आपली किंमत करणार नाहीये हे तिला तिथं कळतं आणि मग तिथून पुढे तिची दुसऱ्याने किंमत करण्याची तिची अपेक्षा बऱ्यापैकी संपतेच. म्हणजे मी माझ्यासाठी मस्त आहे, मी माझ्या दृष्टिकोनातून अमूल्य आहे आणि ही भावना निर्माण होणं खरंच खूप गरजेचं आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं संवाद ध्येयवेड्यांशी या पॉडकास्ट चॅनलवर आणि मी आहे तुमचा होस्ट विनोद पाटील. आज आपण एका अशा 2 ध्येयवेड्या व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत ज्या स्वीकार माइंडकेअर या संस्थेच्या त्या समुपदेशिका आहेत. त्यांच्याकडून आज आपण समुपदेशनाविषयी चर्चा करणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत सौ सायली चौगले मॅडम आणि सौ विजया हिरमट मॅडम. तर आज आपण चला तर मग त्यांच्यासोबत आज जाणून घेऊया आणि चर्चा करूया. तर सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्ट चॅनलवर. आमच्या श्रोत्यांना आपली ओळख करून द्या आणि आपण काय करता ते सांगा. नमस्कार, मी सौ सायली चौगुले. बरेच जण आपल्यापैकी मला तुमची जवळची मैत्रीण सायली म्हणून ओळखतात. आपलं सायली चौगुले हे युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्या माध्यमातून बरेचसे सायकोलॉजिकल व्हिडिओज मी व्हिडिओज मधून भेटत असते तुम्हाला. आपल्या सर्वांच्याच, तुमच्या आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांच्याच रोजच्या जीवनातले जे काही प्रश्न असतात, ज्या काही अडचणी असतात त्यांवरती आपण अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या चॅनलवरून बोलत असतो. आणि त्याचसोबत स्वीकार माइंड केअर याच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या कार्यशाळा घेतो. मी, विजया मॅम, आणखी आमच्यासोबत सरिता मॅम असतात, अश्विनी मॅम असतात. तर आपण वेगवेगळ्या कार्यशाळा घेत असतो, समुपदेशन सुद्धा करत असतो, पण जास्त भर आमचा कार्यशाळांवरती असतो. कारण कार्यशाळांमधून आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायला सांगतो. ते जास्त तुमच्यासाठी सोयीचं ठरतं. मी सांगलीची आहे, माझं माहेर सांगली आहे, सासर माझं कोल्हापूर मधलं वसगडे गाव आहे. जर माझं शिक्षण विचाराल तर मग मी डिप्लोमा केलेला आहे इलेक्ट्रॉनिक्स मधून. त्यानंतर मग मी फिजिक्स मधून BSc, B.Ed केलेला आहे पुढे आणि आता सध्या मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा करतेय काउन्सिलिंग आणि गायडन्स मध्ये. अशी ही माझी छोटीशी ओळख आहे. मला लिखाण करायला आवडतं आणि आपल्या रोजच्या जीवनातले जे काही प्रश्न असतात त्यांचा छान अभ्यास करून या सगळ्या अडचणींवर मात करून छान सुंदर आयुष्य, आनंदी आयुष्य जगायला हवं. नमस्कार, मी सौ विजया कैलास हिरेमठ. आपण मला बऱ्यापैकी शब्दकळी विजया या नावाने ओळखता. शब्दकळी विजया नावाने मी कविता लिहित असते आणि तुम्ही सगळ्या त्या वाचून त्याच्यावरती प्रतिक्रिया देत असता, तिथं आपण भेटतो. त्याचबरोबर स्वीकार माइंड केअरच्या वेगवेगळ्या कार्यशाळांमधून मी, सायली आणि सरिताताई आपल्याला भेटत असतो. या व्यतिरिक्त शब्दकळी विजयाचे शब्दगंध पुस्तकालय हा माझा छोटासा व्यवसाय आहे. या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये मी पुस्तक विक्री, ऑनलाईन पुस्तक विक्री करते
आणि भारतातल्या अगदी वाड्या वस्त्यांपासून मोठमोठ्या शहरांपर्यंत पुस्तकं पोहोचवण्याचं काम त्या माध्यमातून केलं जातं. या व्यतिरिक्त गेल्या अनेक वर्ष मी मुलांशी जोडली गेलेली आहे. मुलांसोबत काम करायला आवडतं. त्यातून घरी मी ट्युशन्स घेते आणि त्याच्या सोबतीला स्वतःला वाचन आवडत असल्यामुळं महिलांमध्ये आणि मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम केले जातात. सांगलीमध्ये आमचा तसा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करत असतो. माझ्या घरी वाचनप्रेमी वाचनालय हे मोफत वाचनालय आम्ही मैत्रिणींनी मिळून सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सांगलीच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये अगदी मोफत पुस्तकं वाचायला मिळतात आणि गेले 8 वर्ष सातत्याने हे काम सुरू आहे. या वाचनालयाच्या आणि आमच्या संवादिनी ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी मुलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वाचन कट्टे आणि वेगवेगळे वाचन उपक्रम घेतले जातात. माझं शिक्षण M.Com झालेलं आहे आणि वाचनालय सुरू केल्यानंतर मला असं वाटलं की आपण वाचनालय चालवतो तर आपल्याला त्याबद्दल माहिती हवी. त्यामुळे मी पुढे जाऊन M.Lic केलंय आणि आता माझं सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन सुरू आहे. त्याचबरोबर चाइल्ड सायकोलॉजीचे वेगवेगळे कोर्स मी आता करत आहे. मॅडम, तुम्ही जे आपलं स्वीकार माइंड केअर जे सुरू केलेलं आहे याच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कार्यशाळा घेता, तर हे स्वीकार माइंड करण्याचा निर्णय कसा घेतला बरं? सहजच या गोष्टीची सुरुवात झाली. मी डिप्रेशन आणि लिखाण यावरती एक व्हिडिओ केला होता की लिखाणामधून मी स्वतः लिखाणामुळे मी स्वतः डिप्रेशन मधून कशी बाहेर पडली. आणि त्यानंतर मॅमनी सुद्धा लिहिलं होतं की त्यांना लिखाणामध्ये कशी मदत झाली, लिखाणामुळे कशी मदत झाली त्यांच्या नैराश्यावरती मात करण्यासाठी. आणि त्यानंतर मग अगदी सहज आम्ही बोललो, आपण स्त्रियांसाठी हा उपक्रम घ्यायचा का, कारण आमची सुरुवात रोजनिशीमुळे झाली. आणि मग अशा अगदी सहज रात्री आमचं संभाषण झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कार्यशाळा अनाऊन्स केली. त्यावेळी मार्च महिना येणार होता. मार्च महिन्यामध्ये आपला महिला दिन असतो, तर महिला दिनाचं निमित्त साधून आपण स्वतःमध्ये डोकावूया, आनंदी आयुष्य जगूया, म्हणून आपण रोजनिशी लिहूया असा आम्ही विचार केला आणि तो कार्यशाळेच्या माध्यमातून सर्वांच्या समोर आला. अच्छा. ऍक्च्युली सायलीच्या त्या व्हिडिओने मला पुन्हा माझ्या मागच्या गत जीवनाकडे पाहायला भाग पडलं की मी आज लिहिते, खूप लिहिते. खरंच मी मान्य करते की आज जी विजय आहे किंवा शब्दकळी विजय आहे ती फक्त लेखनामुळे आणि वाचनामुळे आहे. आणि माझ्यात आणि सायलीमध्ये तो एक कॉमन गुण आम्हाला दिसत होता. म्हणजे सायलीचा आणि माझा त्यापूर्वी संवाद खूप कमी असायचा, पण सायली व्हिडिओ मधून भेटायची आणि मी माझ्या कवितेतून तिला भेटायची. त्यामुळे त्या दिवशी असं तिचा व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आलं की जसं सायली म्हणते की लेखनातून डिप्रेशन मधून बाहेर पडता येतं, तर माझ्या आयुष्यातही असंच घडलंय. त्यामुळे तिचा व्हिडिओ पाहून मी त्याच्यावरती एक लेख लिहिला की आजपर्यंत मी का लिहितेय आणि त्या लिहिण्यामुळे मला काय मिळालेलं. आणि ते दोघींना एकमेकींना इतकं म्हणजे ते भावलं की आपल्या दोघींचा मार्ग एक आहे आणि आपल्या दोघींचा चालण्याचा उद्देश पण म्हणजे दृष्टिकोन पण एकसारखाच आहे. आणि मग अशाच गोष्टीमध्ये वाचन आणि लेखन दोघींमध्ये कॉमन आहे. दोघींनी गेल्या काही वर्षांमध्ये फक्त या गोष्टींमुळे स्वतःला खूप खंबीरपणे उभं केलेलं आहे. ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर खूप अगदी सहजपणे या कार्यशाळेला सुरुवात केली तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं की इतकी गरज आहे याची. पण जसं सायली म्हणाली तसं पहिली कार्यशाळा होती चला रोजनिशी लिहूया. आणि हे रोजनिशीसाठी जेव्हा आम्ही ऍडव्हर्टाईज केली आम्हाला अतिशय म्हणजे जलद गतीने ऍडमिशन झाली आणि खरी मज्जा झाली ती म्हणजे कार्यशाळा सुरू झाल्यानंतर अगदी 1-2 दिवस लिहिल्यानंतर सुद्धा काही महिलांना असं लक्षात आलं की अरे आपण हे खूप आधी करू शकत होतो. किंवा रोजनिशी म्हणजे काय तर दैनंदिनी लिहिणं. बऱ्याच जणांना माहितीये की मोठमोठ्या व्यक्ती डायरी लिहितात, सगळ्यांना माहितीये हे करायचं असतं. बरं डायरी लिहायची म्हणजे खूप काही वेगळं करायचंच नाहीये, रोज जे करतोय तेच लिहायचं. तरीही आम्हाला डायरी लिहिता येत नाही. कशी लिहायची हे समजून घेण्याची उत्सुकता महिलांमध्ये होती आणि त्या कार्यशाळेला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि त्याचा रिझल्टही तितकाच छान आला. म्हणजे सातत्याने महिनाभर लिहिल्यानंतर अनेक महिलांमध्ये खूप मोठे बदल घडले जे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला किंवा पुढच्या वाटचालीसाठी खूप महत्वाचे ठरले. मॅडम, तुम्ही दोघी लहानपणापासून मैत्रिणी आहात की तुम्ही या प्लॅटफॉर्म पासून एकत्र आला?
आता रोजनिशी कार्यशाळा आम्ही जेव्हा घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला तेव्हापासून आमचा जास्त संपर्क वाढला. त्याच्या आधी आम्ही एकत्र आमच्या दोघींचे नंबर एकमेकींकडे होते. बरेचसे कॉमन ग्रुप्स होते, त्याच्यामुळं साहित्य ग्रुप असल्यामुळं तोंड ओळख होती दोघींना. जेव्हा माझ्या चॅनलवरती मागच्या वर्षी 2024 फेब्रुवारी नंतर माझ्या चॅनलवरती सायकोलॉजिकल व्हिडिओज मी अपलोड करायला लागले आणि मग तेव्हा मी सांगायला लागले की पुस्तकांचा रोल माझ्या जीवनामध्ये किती आहे. आणि विजया मॅमचं पुस्तकालय आहे, तर मग खूप जास्त मला प्रश्न यायला लागले की कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, पुस्तकं कुठून खरेदी केली पाहिजेत. मग मी त्यांच्या ग्रुपची लिंक त्यांना सजेस्ट करायचे किंवा यांच्याकडून मी पुस्तकं घ्यायचे आणि मग त्याची माहिती, कारण मॅमच्या ग्रुपवरती रोजच्या रोज पुस्तकांची माहिती, प्रत्येक पुस्तकाची माहिती असते. मग ते ऑडियन्सना पण सहज शक्य होतं की तिथे ग्रुपला जॉईन व्हायचं आणि माहिती वाचायची असं. म्हणून तेवढाच आमचा संपर्क. आणि विजया मॅमचा ग्रुप आहे शब्दकळी विजया, त्याच्यावरती त्यांची कविता असायची. मग एवढाच आमचा संपर्क होता. पण त्याच्यानंतर जेव्हा लिखाणावरती मी व्हिडिओ केला आणि मॅमचा सुद्धा लेख होता, तर तिथून पुढे आम्ही हे ठरवलं. अगदी आज रात्री पहिल्यांदा, आम्ही त्या दिवशी पहिल्यांदा बोललो 1 तासभर आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही कार्यशाळा अनाउन्स केली. अच्छा, ही जी कार्यशाळा आपण सुरू केली, अगदी मॅडमना लिखाणाचा आवड आहे तर तुम्हाला व्हिडिओची आवड आहे. तुम्ही दोघी एकत्र येऊन ही जी आपण कार्यशाळा जी सुरू केली, त्याला सुरू करताना सुरुवातीच्या काळामध्ये काही अडचणी आल्यात का? आणि जर अडचणी आल्या असतील त्या कशा पद्धतीने तुम्ही हाताळल्या गेल्या? तर अडचणी म्हणण्यापेक्षा दोघींना एकाच मार्गाने चालायचं होतं. सायलीला सुद्धा तिच्या व्हिडिओमध्ये महिला असो किंवा व्यक्ती असो त्यांच्या मनावरती उपचार करायचे होते. आणि माझ्या बॅक ऑफ द माइंड हे नेहमी असायचं की अशा काही गोष्टी आहेत की ज्या महिलांपर्यंत, म्हणजे जसं वाचनाच आहे. मी 15 वर्षाच्या गॅप नंतर मी स्वतः वाचायला लागले. आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर जिथं मी काहीच करू शकत नव्हते, कुणाशी बोलू शकत नव्हते, तेव्हा मी वाचायला लागले. आणि त्यातून मग वाचनप्रेमी वाचनालयाची स्थापना झाली. म्हणजे मी वाचतीये तर माझ्यात इतका फरक पडतोय, तर माझ्या मैत्रिणी वाचायला लागल्या तर त्यांनाही नक्की फायदा होईल. ह्या भावनेतून वाचनप्रेमी वाचनालय आम्ही मैत्रिणींनी मिळून सुरू केलं. तशाच पद्धतीने सायलीला जे सांगायचं होतं ते मी पण लिहित होते आणि सायली पण लिहित होती. त्यामुळं लेखन हा एक दोघींच्या मधला समान धागा होता. पण मी टेक्निकली खूपच मागे होते. म्हणजे सायली जितक्या सहजपणे या गोष्टी करते, आता कार्यशाळा एखादी डिझाईन मी करू शकते, पण ते लॉन्च करणं सायली छान करते, ते मला जमत नाही. तर त्यामुळे ही जी एक अडचण होती ती अडचण आमच्या लक्षातही आली नाही. म्हणजे तिने काय करावं, मी काय करावं असं ठरवलं, फक्त बोलायचं. कार्यशाळा कशा पद्धतीची असणार आहे त्याचा एकदा तो मॅप तयार झाला की तिचं ती ऍडव्हर्टाईज टाकते, त्याचं ती कुठं पब्लिश करायची, कधी करायची, कोणत्या टायमिंगला, हे सगळं सायली सांभाळते. त्यामुळे टेक्निकली ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि दुसरं म्हणजे मी ग्रुप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते. तर जेव्हा ऍडमिशन्स होतात किंवा ऍडमिशन चालू असतात तेव्हा मी ग्रुपकडे लक्ष देते. त्यामुळे तशी आम्हाला अडचण कुठं आली नाही. पण एकच अडचण आमच्या लक्षात आली कार्यशाळा सुरू करताना, की महिलांसाठी आम्हाला जे करायचं होतं ते करण्यासाठी महिलांकडे वेळच नाहीये. कारण त्या स्वतःसाठी वेळच काढत नाहीये. जेव्हा आम्ही सुरुवातीला त्यांची माहिती घेतो, त्यांच्याबद्दल विचारतो, तेव्हा त्या स्वतःसाठी किती वेळ देतात, किती वेळ काढू शकतात, कधी वेळ काढू शकतात, तर खूप त्याच्यामध्ये अशी विविधता आढळली. म्हणजे आम्हाला एखादं जर ऑनलाईन कार्यशाळा घ्यायची असेल तर आम्ही विचार करतो, पहाटे 5ला घेऊया का, रात्री 10ला घेऊया का, तरीही आम्हाला तिथं वोट कमी मिळतात. कारण पहाटे 5ला सुद्धा महिला कामात असते, दुपारी 2 वाजता पण कामात असते आणि रात्री 10ला पण ती कामात असते. मग तिने वेळ कधी काढायचा. तर याच्यावरती ही अडचण लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्या कार्यशाळेचं स्वरूपच असं ठेवलं की कोणतीही महिला दिवसभरात तिला जेव्हा केव्हा वेळ काढू शकते त्या वेळेत ती कार्यशाळा करू शकते. अशा पद्धतीने आम्ही कार्यशाळा डिझाईन केल्या, तशा स्वरूपाचे ऑडिओ आणि त्याच्या वेळा आम्ही ठेवल्या. त्याच्यामुळे ह्या पण अडचणीवर मात करायला आम्हाला जमलं असं वाटतं. आणि अडचण अशी काही नाही जाणवली. आता जे आपण ही कार्यशाळा घेता, तर या कार्यशाळेची प्रक्रिया, प्रोसेस कशा पद्धतीने असते? म्हणजे आपण या कार्यशाळेमध्ये काय काय टप्पे पूर्ण करता? सुरुवातीला जसं मगाशी सांगितलं मी की रोजनिशी कार्यशाळा अगदी सहज सुरू झाली. रोजनिशी कार्यशाळेमध्ये सुद्धा आपण मुद्दाम 2-3 तासामध्ये सगळ्या गोष्टी सांगून तिथं कार्यशाळा संपवू शकतो.
पण आपल्या कार्यशाळेची खासियत अशी की आपल्याला महिनाभर सगळ्यांकडून या गोष्टी करून घ्यायच्या, जेणेकरून त्या त्यांच्या दिनचर्येचा भाग होतील. म्हणून आपण त्यांच्याशी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कनेक्टेड राहतो. एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला जातो, त्याच्यामध्ये पहिल्या रोजनिशी कार्यशाळेमध्ये आम्ही लाईव्ह जातो, बोलतो त्यांच्याशी आणि त्यानंतर त्यांना दर आठवड्याला वेगवेगळे विषय दिले जातात. कोणाला काही अडचणी असतील तर त्या सोडवल्या जातात. त्यांना ग्रुपवरती आम्ही रोजच्या रोज प्रोत्साहन देतो की आज तुम्हाला लिहायचंय, आज तुम्हाला हे करायचंय. आणि रोजनिशी कार्यशाळेनंतर जेव्हा रोजनिशी कार्यशाळा संपायला आली, म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, मग आम्हाला असं जाणवायला लागलं की आता यांना लिहितं ठेवण्यासाठी किंवा महिनाभर त्यांचं जे लिखाण आम्ही वाचलं ग्रुपवरती, त्यातून हे समजलं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, हा खूप मोठा प्रश्न सर्वांचा आहे. म्हणून मग आम्ही शोध स्वतःचा ही कार्यशाळा डिझाईन केली. मग महिनाभर त्यांचे जे प्रश्न होते किंवा त्यांच्या ज्या अडचणी होत्या, ते त्यांच्या अडचणीवरती कसं मात करतायत किंवा त्यातून ते कसं बाहेर येत आहेत, हे वाचून वाचून आम्ही तशा पद्धतीचे 15 टास्क केले, बनवले. आणि मग लिहितं त्यांना ठेवावं, पुढे त्या फ्लो मध्ये राहाव्यात, कंटिन्यू राहाव्यात. म्हणून मग 1 एप्रिल ते 15 एप्रिल आम्ही शोध स्वतःचा, आणि त्यानंतर पुन्हा 15 एप्रिल ते 30 एप्रिल पुढचे ऍडव्हान्स 15 टास्क यांनाच ते पुढे जाण्यासाठी. अशा पद्धतीने आपण या 2 कार्यशाळा डिझाईन केल्या. आणि शोध स्वतःचा मध्ये आपण काय करतो, शोध स्वतःचा ही महिलांसाठी केलेली कार्यशाळा आहे. प्रत्येक स्त्री जीवनाकडे पाहिलं तर लक्षात येतं की वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावरती, म्हणजे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती ती वेगवेगळं आयुष्य जगतीये. म्हणजे सुरुवातीला ती एक मुलगी आहे, त्यानंतर एक सून होतीये, बायको होतीये, आई होतीये, पुढे जाऊन सासू होतीये. तर ह्या वेगवेगळ्या टप्प्यावरती तिला पुन्हा पुन्हा स्वतःचा शोध घ्यायची गरज आहे. कारण बऱ्याचदा असं लक्षात येतं, आपल्या कार्यशाळेची आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे अगदी 18 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतच्या महिला याच्यामध्ये सहभागी होताना आम्ही पाहतोय. कारण मी कोण आहे हा प्रश्न कित्येकदा अनेक वेगवेगळ्या परिस्थितीत असताना जास्त प्रकर्षाने जाणवायला लागतो. समजा आता माझं 25व्या वर्षी माझं लग्न झालंय, माझं शिक्षण झालंय. आता 25व्या वर्षी जेव्हा मी माहेरून सासरी जातीये, तेव्हा काय होणार आहे, सगळं माहेरचं बदलून माझं सासरं काहीतरी वेगळं असणार आहे. मी जे शिकलीये, मला इकडं परमिशन मिळेल नाही मिळेल, मग कुणाचं शिक्षण थांबतं, शिक्षण चालू असतं, शिक्षण थांबतं, कुणी बिझनेस करतं, कुणी जॉब करतो. पण तिथं गेल्यानंतर काही जणींना इथं स्वतःला कंट्रोल करावं लागतं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सोडाव्या लागतात. आणि मग तिथं येऊन त्यांना प्रश्न पडतो की आता काय, म्हणजे एक स्वप्न असतं 25व्या वर्षापर्यंत मी हे शिकलीये तर मी हे करणार आहे, मी हे शिक्षण घेतलंय तर मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं तर मी इंजिनियर होणार आहे. पण समजा जर पुढून तसा जर प्रतिसाद नाही मिळाला तर त्या स्त्रीला थांबावं लागतं. मग आयुष्य संपतं का? आयुष्य तर चालूच असतं. मग इथं मी काय करू शकते? तसंच वयाच्या 40व्या वर्षी जर बघितलं आपण तर बऱ्यापैकी महिलांमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स यायला सुरू होतात. मुलं थोडीशी मोठी झालेली असतात, हेल्थ इश्यू सुरू झालेले असतात, आतापर्यंत खूप ऍडजस्टमेंट केलेली असतात आणि मग त्या भावनांचं जे आतमध्ये हे झाली गुरफट झालेली असते, घुसमट झालेली असते, ती कुठं तर बाहेर पडायला लागते आणि त्याच्यातून लक्षात मग तेव्हा 40शीत येऊन वाटतं की मी काय केलं 40व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी. अनेक महिलांना हा प्रश्न येतो, आता तर माझं जगून झालंय, पण मग आजचं अस्तित्व काय, एवढं वर्ष मी काय जगले. तर कोणत्याही वयाच्या टप्प्यावरती स्वतःचा शोध कसा घ्यायचा हे शोध स्वतःचा ही कार्यशाळा शिकवते. म्हणजे तुम्ही आता कुठे आहात, तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे, तुम्ही काय करू शकताय आणि तुम्हाला काय करायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि अशा पद्धतीनं ते सगळे 30 टास्क डिझाईन केलेले असतात. याच्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन आहे, कामाचं व्यवस्थापन आहे, भावनांचं व्यवस्थापन आहे, नातेसंबंधांवरती, करिअरवरती, नवीन आपल्या स्वप्नांकडे कसं पाहायचं, म्हणजे अशा वेगवेगळ्या 30 गोष्टी याच्यामध्ये आम्ही महिलांना समजावून सांगतो आणि त्या पद्धतीने त्यांची विचार प्रक्रिया बदलली जाते. आणि शोध स्वतःच्या कार्यशाळेनंतर खूप जणींचा असा अनुभव आहे की काही नाहीये करण्यासारखं, पण तिने तिथून पुढे व्यवसाय सुरू केला, कुणीतरी नवीन शिक्षणासाठी ऍडमिशन घेतलंय, कुणीतरी आपला जॉब बदलण्याचं धाडस केलं. बरेच वर्ष एका जॉब मध्ये असताना तिथून मिळणार उत्पन्न या टप्प्यावरती सोडायचं का असा प्रश्न असतो. पण तिथं जर होणारा त्रास जास्त असेल तर नक्कीच त्या टप्प्यावरती तसा विचार करणं किंवा तसा निर्णय घेणं गरजेचं असतं. तर शोध स्वतःचा ही कार्यशाळा स्वतःबद्दल निर्णय घ्यायला आणि वेगवेगळ्या टप्प्यातून पुढे आयुष्यात कधीही कोणताही प्रश्न आला तर आम्ही महिलांना सांगतो आपली शोध स्वतःचा कार्यशाळाची जी वही आहे ती उघडून बघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये सापडेल तुम्हाला.
अच्छा. फक्त असं नाहीये की तुम्ही नोकरी करताय आणि तेच तुमचं ध्येय असायला पाहिजे. शोध स्वतःचा कार्यशाळा केल्यामुळे गृहिणींना पण खूप त्याचा फायदा झाला की त्यांची स्वतःची प्रत्येकीला हा प्रश्न असतो ना की माझी किंमत काय, मला कोणी किंमतच देत नाही घरामध्ये. बरोबर. तिला तिची किंमत कळाली, ती काय करू शकते बरोबर. हे तिला कळालं आणि तिला याचा शोध लागला की ती आनंदी राहण्याचं ध्येय ठेवू शकते आणि त्या पद्धतीने ती आयुष्य जगू शकते. म्हणजे आपण उगाचच जगत असतो रोज, आपण घरात सर्वांचं सगळं करतो आणि असाच दिवस ढकलतो, पण या रोजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण आपला आनंद शोधू शकतो, आपण आपल्यासाठी वेळ काढू शकतो. हा शोध गृहिणींना पण त्यांचा लागला की आपण आपलं रोजचं आयुष्य किती छान उत्साहाने आणि आनंदाने जगू शकतो. अच्छा. इथं आणखी एक गोष्ट लक्षात आली की लेडीजचं कसं असतं की मला इतरांनी किंमत द्यावी, मला मान बरोबर. द्यावा ही अपेक्षा असते असते. आणि ह्या अपेक्षेचा वारंवार भंगच होतो. हम्म. म्हणजे ती पूर्ती खूप क्वचित कधीतरी होते. त्याच्यामुळं या कार्यशाळेत आम्ही एक टास्क घेतलेला आहे, अमूल्य मी या जगती. बरं. म्हणजे तिने स्वतःची खरोखर स्वतः किंमत करायची. जोपर्यंत स्वतः आपली किंमत करणार नाहीये तोपर्यंत जग आपली पुढचं किंमत करणार नाहीये हे तिला तिथं कळतं आणि मग तिथून पुढे तिची दुसऱ्याने किंमत करण्याची तिची अपेक्षा बऱ्यापैकी संपतेच. म्हणजे मी माझ्यासाठी मस्त आहे, मी माझ्या दृष्टिकोनातून अमूल्य आहे आणि ही भावना निर्माण होणं खरंच खूप गरजेचं आहे आणि त्यातून मग त्यांना स्वतःला अनेक गोष्टीसाठी प्रोत्साहन मिळतं. आता आपण चर्चा केली की कार्यशाळा ही बऱ्यापैकी तुम्ही म्हटला त्याप्रमाणे महिलांच्यासाठी असते. तर माझा असा प्रश्न आहे की ही कार्यशाळा पुरुषांच्यासाठी पण घेता येते का? किंवा त्या तुम्ही घेता का? आणि हिची प्रोसेस किंवा प्रक्रिया कशी असते? म्हणजे ऑनलाईन, ऑफलाईन कशा पद्धतीने घेता कार्यशाळा? आपली रोजनिशी कार्यशाळा, कृतज्ञतेची जादू ही कार्यशाळा, सकारात्मकतेची सप्तपदी ही कार्यशाळा, या 3 कार्यशाळा पुरुषांनी सुद्धा करण्यासारख्या आहेत आणि तशा ऍडमिशन सुद्धा येतात. फक्त महिला वर्गाचा जेवढा फ्लो आहे रजिस्ट्रेशन मध्ये तेवढा पुरुष वर्गाचा कमी आहे. होतात ऍडमिशन, पण 20, 25, 15 असे ऍडमिशन्स असतात आणि तुम्ही प्रोसेस प्रक्रिया किंवा स्वरूप विचारलं तर थोडक्यात स्वरूप सांगायचं झालं तर आपला रजिस्ट्रेशन नंतर सगळ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनतो. त्या ग्रुपवरती आपण रोज सकाळी किंवा आदल्या दिवशी संध्याकाळी जो काही आजचा टास्क आहे, आता मगाशी मॅमने सांगितलं की शोध स्वतःचा मध्ये 30 वेगवेगळे टास्क आहेत, तर 30 ऑडिओज आहेत आमच्या आवाजातले. अच्छा. ते जे ऑडिओ आहे, आजचा ऑडिओ आज सकाळी पाठवला जातो किंवा काल रात्री पाठवला जातो. मग प्रत्येकीने तो तिच्या तिच्या वेळेनुसार ऐकायचा आणि मग त्या ऑडिओमध्ये जे सांगितलं गेलंय ती टास्क लिहून पूर्ण करायची. अशा पद्धतीचं असतं जेणेकरून तो ऑडिओ ती तिच्या वेळेनुसार ऐकू शकते. प्रत्येक स्त्री किंवा आपले आता पुरुषांना सुद्धा दिवसभराच्या जबाबदाऱ्या असतात, त्यांना सुद्धा मग रोजनिशी कार्यशाळा करताना किंवा कृतज्ञतेची जादू कार्यशाळा करत असताना त्यांचा वेळ मिळतो आणि त्यानुसार ते शांतपणे करू शकतात. कृतज्ञतेची जादू या कार्यशाळेमध्ये आपण 2 ऑडिओ पाठवतो. आजचा जो विषय आहे, समजा आजचा विषय आपल्याला पैशांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तर ती कशी करायची त्याचा एक ऑडिओ असतो आणि अफर्मेशन्स, पैशांचे अफर्मेशन्स त्याचा एक ऑडिओ असतो. अफर्मेशन्स तुम्ही ऐकायचे आहेत, तुम्ही रात्री झोपताना ऐका, सकाळी उठल्यानंतर, दिवसभरामध्ये तो ऑडिओ फक्त ऐकत राहायचा. अच्छा. आणि कशी कृतज्ञता लिहायची तो ऑडिओ ऐकून ती कृतज्ञता तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर लिहायची आहे. अच्छा. बऱ्याचदा असा प्रश्न येतो की ऑडिओ मधून सांगताना मग पुढच्या व्यक्तीला समजतं का? तर खूप छान पद्धतीने समजतं आणि आम्ही ती काळजी घेतो त्याच्यामध्ये की आम्ही फक्त आवाजाच्या माध्यमातून कनेक्ट होणार आहोत आणि पुढच्या व्यक्तीला ते आपलंसं वाटलं तरच ती करणार आहे. त्यामुळे प्रत्येक ऑडिओ करताना आम्ही ती काळजी घेतो. पुढच्या व्यक्तीला काहीही माहीत नाहीये असं समजून अगदी सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात आणि आता मग आमच्या ज्या कार्यशाळेतल्या बऱ्याच महिलांनी केल्यानंतर त्या म्हणतात की तुमच्या आवाजाची सवय लागली आता, किंवा जेव्हा एखादी परिस्थिती समोर उभी राहते तेव्हा विजयाताईचा आवाज येतो, सायलीताईचा आवाज येतो की तिने असं सांगितलं होतं. तर मला आज असं सांगायचंय की वेळ नाहीये म्हणून न करण्यापेक्षा त्यातून जो मार्ग आम्ही काढलाय की ऑडिओच्या माध्यमातून, आवाजाच्या माध्यमातून खूप छान कनेक्ट होता येतं आणि हे आम्हालाही आत्ता लक्षात येतं की झूम मीटिंग मध्ये बऱ्याचदा असं होतं की समोरासमोर सांगा ते जास्त छान कळतं, पण अजिबात असं नाहीये. आमचे आवाज आणि त्यावरती येणाऱ्या तुमच्या प्रतिक्रिया
त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया वाचून पुढचा ऑडिओ येत असतो. हम्म. त्यामुळे त्यामध्ये त्या पद्धतीने बदल केले जातात. त्यामुळे ती प्रत्येक ऑडिओ जो आहे तो प्रत्येकाला स्वतःसाठी आहे असं जाणीव होते आणि त्यातून ती प्रेरणा घेऊन ते लिहितात सुद्धा. कार्यशाळा आम्ही ठरवतो, हम्म. बरेचसे हे सगळे मुद्दे घ्यायचे असं आम्ही ठरवतो. पण 1-2 दिवस झाल्यानंतर असं लक्षात येतं की आणखी काहीतरी देऊया, आणखी काही, म्हणजे ऑन द स्पॉट बरेचसे बदल टास्क देण्यामध्ये होतात. हा विषय घ्यायचा असतो, पण याच्यासोबत आणखी आपल्याला हे सुद्धा कव्हर करायचं आहे, हे त्यांच्या प्रतिक्रिया वाचून कळतं. रोजची टास्क पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतो की तुम्हाला आजची टास्क करून काय वाटलं, तुम्हाला काय जाणवलं. मग तिथं त्यांच्या भावना समोर यायला लागतात आणि त्याच्यानुसार मग आमचे टास्क बदलत जातात. डिझाईन केलेली कार्यशाळा होण्याआधी वेगळी असते आणि ही कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर त्यात बऱ्याच गोष्टी ऍड झालेल्या असतात. अच्छा, तर या कार्यशाळेची ऍडमिशन प्रोसेस कशी असते किंवा लोक तुम्हाला कशा पद्धतीने कनेक्ट होतात कार्यशाळेला जॉईन होण्यासाठी? सुरुवातीला आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती कार्यशाळा काय आहे, त्याच्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत याचा ऍडव्हर्टाईजचा एक व्हिडिओ अपलोड करतो आणि आपले जे पोस्टर असतात, पॅम्पलेट्स असतात ते आपण बनवतो आणि ते आपण युट्यूबवरती अपलोड करतो. आता आम्ही आमचे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये बरेचसे जे कार्यशाळा झालेली लोक केलेली लोक आहेत ते आता आमच्या स्वीकार माइंड केअर क्लब म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, शब्दकळी विजया म्हणून ग्रुप आहे, तुमची जवळची मैत्रीण सायली म्हणून ग्रुप आहे. असे आमचे 3-4 ग्रुप आहेत. त्या ग्रुपमध्ये सगळेजण जॉईन झालेले आहेत. तिथे आम्ही रोजच्या रोज मॅमची कविता असेल किंवा माझा काही लेख असेल किंवा मग मॅमच्या पुस्तकाच्या ग्रुपमध्ये त्यांची पुस्तकांची माहिती असेल, गुजमणीचे याच्यामध्ये रोजचा एक सुंदर विचार सरिताताई लिहून टाकतात. तर तिथे सुद्धा बरेचसे लोक ऍड आहेत. सो आम्ही तिथं सुद्धा ऍडव्हर्टाईज टाकतो आणि अशा पद्धतीने मग कार्यशाळांना रिस्पॉन्स आपल्याला येत असतो. अच्छा. आणि बरेच जण असे आहेत की ज्यांनी एक कार्यशाळा म्हणजे रोजनिशी पासून ते आतापर्यंत प्रत्येक कार्यशाळा 50% मला वाटतं लोक प्रत्येक कार्यशाळेला पुढच्या ऍडमिशन घेतात. बऱ्याचदा आता असंही लक्षात येतं, म्हणजे आता आम्ही सुरुवात रोजनिशी पासून केली, त्यानंतर कृतज्ञता झाली, सकारात्मकतेची सप्तपदी झाली, शोध स्वतःचा झाला. तर काही महिला अशाही आहेत की ज्या आता पुन्हा आम्ही जेव्हा रोजनिशी सुरू करतो तेव्हा पुन्हा आमच्या सोबत येतात, म्हणजे पुन्हा ऍडमिशन घेतात, पुन्हा सोबत येतात. यामागचं त्यांचा उद्देश काय आहे आम्ही त्यांना विचारलं की एकदा तर तुम्ही केली आहे कार्यशाळा, मग आता पुन्हा काय ऍडमिशन घेताय? तर त्या आम्हाला असं सांगतात की तेव्हा जो मी विचार करत होते तेव्हाची मी आणि आता तुमच्या सगळ्या कार्यशाळा केल्यानंतरची मी, याच्यामध्ये खूप तफावत आहे, मी खूप बदलली आहे, माझी विचार करण्याची पद्धत खूप बदललेली आहे. त्यामुळे मी जे तेव्हा लिहिलेलं आहे ते आता लिहिन असं नाहीये, तर मला नवीन काहीतरी सापडेल. दुसरी गोष्ट म्हणजे मी आणि सायली आमच्या कार्यशाळेच्या जेव्हा इंट्रोडक्शन असतं तेव्हा सांगतो की आम्ही दोघी गेले 7 वर्ष 10 वर्ष सातत्याने लिहितोय, तेव्हा इथं पोहोचलोय. आता आम्हाला आमचं ध्येय कसं सापडलं किंवा आमचं ध्येय आता आम्ही जे करतोय हे कुठंतरी मागे आम्ही आमच्या स्वप्न किंवा बकेट लिस्ट मध्ये लिहिलंय की मी हे करतेय, माझ्या 10 मैत्रिणींकडून मला हे करून घ्यायचंय, माझ्यासारखं माझ्या इतर मैत्रिणींनी वाचावं असं मला वाटतंय. तर हे तेव्हा कुठेतरी लिहिलं गेलं होतं आणि आम्ही सातत्याने करतोय, तर ते आता घडतंय. त्यामुळे बऱ्याच जणींना ती एक प्रेरणा आहे की विजयाताई आणि सायलीताई इतके वर्ष लिहू शकतात तर आम्ही का नाही. त्यामुळे त्यांना गॅप घ्यायचा नसतो प्रवाहात राहण्यासाठी, म्हणून त्या आमच्या प्रत्येक कार्यशाळेला पुन्हा पुन्हा सुद्धा ऍडमिशन घेतात. त्यात आम्हीही काळजी घेत असतो की बऱ्यापैकी महिन्यातून एक नवीन कार्यशाळा आम्ही सुरू करतोय आणि ती करताना आधी फीडबॅक घेतले जातात की आता तुमची गरज काय. म्हणजे आता आम्ही गेल्याच महिन्यात पहिल्यांदा परिवर्तनाची किमया ही कार्यशाळा घेतली. तर ही कार्यशाळा का घेतली, तर सगळ्यांचं असं म्हणणं होतं की कार्यशाळेपुरतं होतं आमच्याकडून पण नंतर केलं जात नाही किंवा वेळेचं व्यवस्थापन, तुम्ही कार्यशाळा घेता तेव्हा आम्हाला जमतं पण नंतर आम्हाला जमत नाही. तर परिवर्तनाची किमयामध्ये आम्ही ती वेगळ्या पद्धतीनं डिझाईन केली आणि विशेष म्हणजे अगदी गौरी गणपतीचा काळ होता, तर म्हणजे सगळ्या महिला बिझी होत्या आणि अशा याच्यात आम्ही कार्यशाळा लॉन्च केली. तर तिथं आम्ही काळजी अशी घेतली की तिथं आम्ही रोज टास्क देत नव्हतो, तिथं 2 दिवसातून 1 तास देत होतो आणि त्या महिलेला सांगत होतो, त्या महिलांना आम्ही सांगत होतो की ही जी कार्यशाळा आहे आज तुम्ही ऐकायचंय, उद्यापर्यंत याच्यावरती विचार करून ती पूर्ण करायची. मग त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही वेळेचं व्यवस्थापन घेतलेलं आहे, सातत्य कसं राखायचं, भावनांचं व्यवस्थापन कसं आहे, त्यानंतर कोणतीही गोष्ट स्वीकारायची कशी, बदलायची कशी, असं वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जातात.
त्यामुळे महिलांना त्याच्यामध्ये, आणि असं नाही की प्रत्येक वेळी वेगळाच विषय असेल, कधी कधी जुना विषय वेगळ्या पद्धतीने पण मांडला जातो. त्यामुळे ह्या नवीन नवीन कार्यशाळा सुरू करण्याकडे आमचा पण कल असतो आणि त्यांना प्रतिसादही तितकाच छान मिळतो. आता आपण या कार्यशाळेची चर्चा करत असताना बऱ्याच विषयावरती तुम्ही काम करता. जवळपास सांगितले की 30 विषयावरती आपण काम करतो. तर महिला पहाटेपासून ते संध्याकाळी 10, 11, 12 वाजेपर्यंत सतत कामात दिवसभर असतात. तर महिलांना आरोग्याकडं वेळ द्यायला नसतो किंवा त्या तितक्या म्हणाव्या तशा काळजी घेत नाहीत. तर या कार्यशाळेतून आपण त्यांच्यावर तसा काही फोकस करतो का आरोग्यावरती, किंवा तुम्ही त्यांच्याकडून तसं काही करून घेता का? त्यासाठी आपण ध्यानातून सजगतेकडे ही कार्यशाळा सुरू केलेली आहे. हम्म. गेले 2 महिने झालं आपण ही कार्यशाळा घेतोय. रोज सकाळी 6:30 ते 7:15 7:20 पर्यंत बॅच असते आपली. आणि मग तिथं मेडिटेशन, सुरुवातीला त्यांचं वॉर्मअप करून घेतलं जातं, त्यानंतर मेडिटेशन आणि त्यानंतर अफर्मेशन्स, या 3 गोष्टी करून घेतल्या जातात. त्याचसोबत अश्विनी मॅम आणि मी, आम्ही दोघी जण ती कार्यशाळा घेतो. आणि अश्विनी मॅम योगा ट्रेनर आहेत, तर त्यांनी आता योगाचे सुद्धा आपण आपल्या चॅनलवरून क्लासेस घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि आणखीन एक इथं नमूद करावंसं वाटतं की आता म्हणजे ज्यांनी कार्यशाळा केलेली आहे, साधारण 2-2.5 हजारांहून जास्त ऍडमिशन्स आतापर्यंत आपले झालेत, फेब्रुवारी पासून मार्च पासून आतापर्यंत. तर प्रत्येकीला आता समजलंय की वेळ कसा काढायचा आहे, कुठं काढायचा आहे. आणि जितक्या महिला जास्त व्यक्त व्हायला लागल्यात ना, तितके त्यांचे आजार आपोआपच बरे व्हायला लागले. जितकं आपण मनामध्ये साचवून ठेवतोय आणि मग रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल असतात, पण प्रॉब्लेम कुठे आहे तर मनामध्ये गोष्टी साचलेल्या असतात. वर्षानुवर्ष काहीतरी घडलेलं असतं, लहानपणी काहीतरी घडलेलं असतं, किंवा आपल्या हातून एखादी चूक घडलेली असते, त्याचा पश्चाताप असतो, त्याचं गिल्ट असतं. हे सगळं आता लिखाणातून बाहेर पडतं. आता त्यांना मेडिटेशन करायची सवय लागली आहे, ध्यान करायची सवय लागली आहे, वेगवेगळे छंद आपण त्यांना जोपासण्यासाठी भाग पाडतो. आणि या सगळ्यामध्ये आपोआप त्या हील व्हायला लागल्यात, भरून निघायला लागल्यात त्यांच्यासाठी. आपल्या शोध स्वतःचा कार्यशाळेमध्ये आपण आरोग्यासाठी एक दिवस ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्या महिलांना सांगतो की आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. घरातल्या सगळ्यांचं आरोग्य सांभाळत असताना आपण स्वतःकडे पाहत नाही. कधीतरी काहीतरी दुखत असतं, आपण लगेच दवाखान्यात जात नाही. विश्रांती घ्यायचं म्हटलं तर महिलांच्या जीवावरती येतं. आपण झोपलं की आपलं घर झोपतं, घराला अवकळा येते असं म्हणतात. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे साधं मला आज रडू येतंय, तर रडायचं म्हटलं तरी सुद्धा महिला मोकळेपणानं रडू शकत नाही. का तर भरल्या घरात घे काय असं म्हटलं जातं. किंवा महिलांच्या बाबतीत महिन्याला जे पिरियड्स वगैरे येतात तेव्हा त्यांना विश्रांतीची खूप गरज असते, पण खूप कमी महिला त्यावेळी विश्रांती घेतात. कारण लोकांचं किंवा घरातल्यांचं म्हणणं असं असतं, तुझं काय जगा वेगळं आहे का, तुझं सगळ्यांसारखंच आहे. पण नाहीये, प्रत्येक महिला वेगळी आहे, तिची आरोग्याची गरज वेगळी आहे. नाहीये आज माझ्यात तेवढी ताकद नाहीये, तर तिने ते मान्य केलं पाहिजे. पण ते आधी तिने मान्य केलं पाहिजे, तिने स्वतःहून सांगितलं पाहिजे की आज मला विश्रांतीची गरज आहे. तर आपण शोध स्वतःच्या कार्यशाळेमध्ये यामध्ये आपण त्यांना ते ट्रेनिंगच देतो की नाही, विश्रांती, सक्तीची विश्रांती तू कधी घेणार आहेस, तुझं तू ठरव. तू त्याप्रमाणे घरच्यांना सवय लाव. तू झोपल्यानंतर घरच्यांना त्रास का होतो, कारण त्यांना तुला झोपलेलं पाहून माहित नाहीये, तर तू ही सवय त्यांना लाव. तुझं दुखतंय तर तू दुखतंय म्हणून सांगितलं पाहिजे. बऱ्याचदा महिलांची सहनशक्ती इतकी जास्त असते की खूप जास्त आजारपण असलं तरीही त्या काम करतात आणि मग विश्रांती घेतात. पण अशी गरज नाहीये प्रत्येक वेळी. तर जिथं तुम्ही व्यक्त व्हायला लागता तिथं तुम्ही सांगितल्यानंतर पुढच्याला कळू शकतो. किंवा साधी गोष्ट आहे की डोकं माझं दुखतंय, सलग 8-15 दिवस डोकं दुखतंय, तर घरातली गोळी खाण्यापेक्षा तू दवाखान्यात गेलं पाहिजेस. मला हे का होतं हे तू शोधलं पाहिजेस आणि तू घरच्यांना सांगितलं पाहिजेस. आणि एक गोष्ट आहे, महिलांचा अट्टहास असतो की आजारी पडल्यानंतर नवऱ्याने दवाखान्यात नेलं पाहिजे, तर काहीच गरज नाही. आपण आपल्याकडे बघितलं पाहिजे. तर या गोष्टी वेगवेगळ्या कार्यशाळांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मनावरती बिंबवतो आणि तसा फरकही जाणवतो. की त्या अगदी ग्रुपवरती आम्हाला सांगतात की नाही, आज मला खरंच वाटत होतं की मला झोपायचंय, तर मी आज उशीरपर्यंत झोपली आणि मी उठल्यानंतर डबल काम केलंय, जास्त चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा शोध स्वतःमध्ये ह्या पण गोष्टी त्यांना कळतायत की मला कुठं ब्रेक घ्यायचंय, मला कुठं जास्त काम करायचंय, कुठल्या वेळी मी काय करायचंय. आणि आता वेळेचं जसं सायली म्हणाली तसं, तर नाही एखादीला सकाळी वेळ, तर ती दुपारच्या वेळेत जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती आमच्या टास्कमध्ये तेही आहे की रोज 20 मिनिटं चाला, रोज 5-10 मिनिटाचं प्राणायाम करा, की वेगवेगळ्या टास्कमध्ये सकारात्मकतेची सप्तपदी, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक 1 तासानंतर एक ब्रेक घ्या, 2 मिनिटासाठी डोळे बंद करून बसा, शांत व्हा.
अशा प्रकारचे टास्क देत असतो. त्यामुळे मला वाटतं ते आरोग्यावरती पण खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. मॅडम, जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी काय केलं पाहिजे असं आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय उपाय आणि काय सल्ले द्याल? नकारात्मकता मुळात येते कुठून? तर एक तर भूतकाळातून किंवा भविष्यातून. म्हणजे भूतकाळातल्या वाईट आठवणी ज्या साठवून ठेवलेल्या आहेत किंवा भविष्याची चिंता ज्याच्यामुळे ताण यायला लागले, त्यातून नकारात्मकता. हे होईल का? असं होईल का? असं का झालं? याच्यामध्ये आपण अडकून पडतो. तर सकारात्मक राहण्यासाठी एक गुरु किल्ली म्हणतो आम्ही त्याला, वर्तमानात जगायला शिका. आत्ता काय आहे? मी आत्ता काय केलं पाहिजे? जेव्हा जेव्हा बऱ्याचदा लोक सांगतात की आम्हाला सारखी नकारात्मकता येते. मग नकारात्मकता येते हे कळतं ना, तर मग थांबवायची कशी? तर सकारात्मकतेची सप्तपदीमध्ये आपण ही 7 पावलं सांगितलेली आहेत त्यांना. त्याच्यामध्ये एक असं आहे की आनंद वेचूया. जेव्हा नकारात्मक विचार येतोय ना, तेव्हा थोडंसं आजूबाजूला बघूया आणि आनंद देणाऱ्या वस्तू पाहूया, आनंद देणाऱ्या गोष्टी पाहूया. आता त्या खूप मोठ्या असायची गरज आहे का? आता मला नकारात्मक विचार आहे. आता समजा की आपल्या आयुष्यातून एखादी व्यक्ती गेलेली आहे आणि त्याच्या वाईट आठवणी आपल्याला येत आहेत आणि मला ते थांबवायचंय. तर मी काय करायचंय? माझ्या अंगणात एक छान गुलाबाचं झाड, जा त्याच्याबरोबर, त्याच्याशी बोला. त्या व्यक्तीला त्या गुलाबामध्ये पहा, त्या गुलाबाला स्पर्श करा, त्या गुलाबाचा वास घ्या. ते गुलाब बघा 2 दिवसासाठीच आहे, पण ते किती आनंदानं जगतंय. मग आपल्याला तर एवढं मोठं आयुष्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात काही कमी झालं, जास्त झालं तरी जगणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मग ह्या जगण्यासाठी काय लागतं? तर सकारात्मकता. आणि सकारात्मकतेसाठी लागते वर्तमानात राहण्याची सवय. ही जर प्रत्येकाला लावून घेता आली तर नक्की फायदा होतो. त्याच्यासाठी आपण दीर्घ श्वसनासाठी अगदी छोटी गोष्ट आहे. नकारात्मकता जाणवते ना, तर त्यावेळी 2 मिनिट थांबा, डोळे बंद करा आणि मोठे 5 श्वास घ्या. बघा तुमची नकारात्मकता कुठल्या कुठे पळून जाईल. आपण दिवसभरामध्ये किती वेळा म्हणतो की मला कसं तरी होतंय, मला काही करूच वाटत नाहीये. पण आम्ही असं म्हणतो की म्हणा ना तुम्ही, मला किती छान वाटतंय. उगाचच काय हरकत आहे? गाडीवरून प्रवास करतोय, बाहेर जो वारा आपल्या स्वतःवरती आदळला असतो, किती छान वाटतंय. किंवा चहाचा कप आपण घेऊन बसलो, पाण्याचा एक एक घोट आपण पितोय शांतपणे. तुम्ही त्या घोटाचा आनंद कधी घेतलाय? सकाळी उठल्यानंतर किती छान वाटतंय. नाही म्हणत आपण, कधीच आपण असं म्हणत नाही की मला छान वाटते. जाणीवपूर्वक स्वतःचे विचार बदलावे लागतात. नकारात्मकता अशीच जात नाही, त्यासाठी काम करावं लागतं. तुम्हाला जाणीवपूर्वक नवीन काहीतरी वाचायचं म्हणजे काय, तर स्वतःमध्ये घ्या ना नवीन गोष्टी. म्हणजे नकारात्मक गोष्टी आपोआप मागे पडत जातील. आपण बऱ्याचदा तो व्हिडिओ बघतो की घाणेरड्या पाण्याचा अर्धा ग्लास आहे, त्याच्यावरती वरून स्वच्छ पाणी ओतत राहिलं की आपोआप घाण पाणी निघून जातं. इतकं आपल्याला खूप आदळून घ्यायचंय स्वतःवरती. चांगले विचार असतील, चांगले व्हिडिओज असतील, वाचन असेल, एकमेकींशी बोलत असताना वेगवेगळ्या अनुभवांवरती बोलणं असेल. आपण एकमेकींशी बोलताना सुद्धा प्रॉब्लेम्स वरतीच बोलतो. 4 बायका एकत्र आल्या की एकतर तुझी साडी, माझी साडी, तुझ्या दागिने, याच्या व्यतिरिक्त आज माझं हे झालं, आज माझं इतकंच काम, आज माझं असं, आज माझं तसंच. नका. यापेक्षा आज मी कशाचा आनंद घेतला, आज मी हा सिनेमा बघितला, यातून मी काय शिकले, किंवा आज मी हे पुस्तक वाचलं, यातून मी काय शिकले. 15 मिनिट चालायला जा, तुमची पावलांकडे लक्ष द्या, त्यातून सुद्धा किती आनंद मिळतो. म्हणजे आपण सकारात्मकता आपल्या आजूबाजूला आहे, फक्त आपण बघत नाही. कळतंय मी वाईट विचार करतेय, नको, हा विचार मला करायचा नाहीये, मला थांबायचंय आणि मला नवीन छान विचार करायचा. अशा पद्धतीने स्वतःला मॉनिटर केलं पाहिजे. थॉट प्रोसेस बदलण्यासाठी रोजचं रुटीन सोडून काहीतरी एक छोटीशी गोष्ट, मग मॅमनी सांगितलं जसं गुलाबाच्या फुलाचा वास घेणे असेल, झाडांना पाणी घालणे असेल, काहीतरी वेगळं आणि जाणीवपूर्वक लक्ष देऊन ते करायचं. जेणेकरून तिथं आपण वर्तमानात राहण्याची आपली आपोआप प्रॅक्टिस होते, आपोआप मेडिटेशन होतं आपलं आणि नवीन विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात. आता आपल्या स्वीकार माइंड केअरच्या माध्यमातून आता इथून पुढे कोणत्या नवीन कार्यशाळा आपण घेणार आहात का, आणि याच बरोबर लोकांनी आत्मविश्वास वाढण्यासाठी काय करावं हे आमच्या श्रोत्यांना तुम्ही सांगा. आपली कार्यशाळा आहे 7 दिवसांची. आत्मविश्वास वाढवा, न्यूनगंड सोडा. म्हणजे बऱ्याचदा आपल्या मनामध्ये अशी भीती असते की मी हे करू शकणार नाही, किंवा स्त्रियांचं आयुष्य प्रत्येक वळणारा बदलतं. लग्नानंतर, बाळ झाल्यानंतर, शिक्षण संपल्यानंतर, नोकरी मिळाल्यानंतर आत्मविश्वास आपोआप कमी होत जातो.
काही नकारात्मक भावना असतात किंवा काही परिस्थिती अशा निर्माण झालेल्या असतात जीवनामध्ये की तिथून आपोआपच आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. म्हणून आपण आत्मविश्वास वाढवा, न्यूनगंड सोडा या कार्यशाळेमध्ये ऍक्टिव्हिटीज घेतो. इथे आपण लिखाण तर करतोच, पण त्याचसोबत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो. ती ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटं लागतात आणि त्यानंतर ती ऍक्टिव्हिटी करून काय वाटलं हे आपण त्यांना लिहायला सांगतो. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात की आयुष्यामध्ये आयुष्यासमोर थांबून तुम्ही स्वतःबद्दल चांगली वाक्य बोला किंवा तुमचं ध्येय काय आहे त्याच्याबद्दल बोला. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या 7 ऍक्टिव्हिटीज आहेत. त्या आपण जाणीवपूर्वक रोजच्या जीवनात आपण सातत्याने करत राहिलो तर आपोआपच आत्मविश्वास वाढायला मदत होईल. आपण घरामध्ये खूपच अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये असतो. ऑफिसला जायचं असेल तर आपण छान आवरून जातो, पण घरातलं काम करताना आपण अत्यंत साधारण अवस्थेमध्ये असतो. मला असं वाटतं की इथं सुद्धा नकारात्मकता आहे किंवा इथं सुद्धा आपण सुंदर नाहीये ही कुठेतरी भावना मनात येऊ शकते. म्हणून मग आपण छान तयार होऊन, घरातलं सुद्धा कामच आहे, बाहेरचं सुद्धा कामच आहे, मग घरातलं काम करत असताना खूप जास्त हेवी मेकअप नाही, पण साधारण छान व्यवस्थित आवरून स्वतःला थोडासा वेळ देऊन आपण त्या गोष्टी जेव्हा अशा गोष्टी जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपल्या रुटीन मध्ये करायला लागतो त्यावेळेला आपोआपच आपला आत्मविश्वास वाढतो आणि एकटेपणामधून आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटतं किंवा नकारात्मक भावना निर्माण होतात. म्हणून आता 15 तारखेपासून आपण एकटेपणातून एकांताकडे, म्हणजे एकटा आपण आहे, आपल्याला वेळ मिळतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे की आपण स्वतःवरती काम करू शकतो. नाहीतर आपल्याकडे जर वेळ नसता, एकांत नसता, तर आपण स्वतःकडे छान दृष्टिकोनातून बघू शकणार नाहीये, आपण स्वतःवरती काम करू शकणार नाहीये. तर हा प्लस पॉइंट आहे की आपल्याकडे एकटेपणा आहे, तर त्याला आपल्याला एकांतामध्ये कसं कन्वर्ट करायचं, स्वतःला पॉलिश कसं करायचं ते आपण या कार्यशाळेमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबरीने आपण बऱ्याचशा भीतीमुक्ती असेल, मनाची मशागत असेल, त्याचबरोबर सातत्यातून समृद्धी, समृद्धीकडे, छंदातून व्यवसायाकडे व्यवसायाकडे, अशा वेगवेगळ्या कार्यशाळा क्षमा, स्वतःला इतरांना कशी क्षमा करायची ती कार्यशाळा, अशा नवनवीन कार्यशाळा आपण घेऊन येणार आहोत. त्याचं काम चालू आहे. मॅडम, आमच्या या संवाद ध्येय या पॉडकास्ट चॅनलवर आपण आलात. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय, काय भावना आहेत तुमच्या? खूप छान वाटतंय. मगाशीच माझ्या मनात येऊन गेले की छान वाटतंय, नवीन अनुभव आहे आणि मन मोकळं होतंय, बोलायला मिळतंय, बरेचसे अनुभव आहेत ते सांगायला मिळतात आणि हे खूप आवडीचं काम आहे की सगळ्यांपर्यंत पोहोचायचंय आणि सगळ्यांना आनंदी जगायला शिकवायचं आहे, सांगायचं आहे. हे जीवन पुन्हा नाहीये, त्याच्यामुळे प्रत्येक क्षण आपला आहे, त्याच्यावरती राज्य करायचंय आणि आनंदाने जगायचंय. हे सांगण्यासाठी तुमचा प्लॅटफॉर्म मिळाला त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. मला इथं येऊन खूप छान वाटतंय. आम्ही अनुभव घेतो, म्हणजे आधी आम्ही स्वतः अनुभव घेतले, आता तेच आम्ही महिलांना द्यायचा प्रयत्न करतोय. त्यातून ज्या प्रतिक्रिया येतात आज त्या सगळ्यांसमोर सांगण्याची आम्हाला संधी मिळते. म्हणजे आम्हाला दोघींना माहितीये की कुणाला काय फरक पडलाय किंवा काय. तर या कार्यशाळांचा जसा त्या महिलांना उपयोग झाला, जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचायचं आहे, त्याच्यासाठी हे माध्यम खूप छान आहे. आणि मला असं सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की जीवन खूप सुंदर आहे आणि त्याहून सुंदर माझं जगणं आहे. हे प्रत्येकाला जेव्हा कळेल ना, तेव्हा आयुष्याच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये मी जगलं पाहिजे आणि मी छानच जगलं पाहिजे हा विश्वास सगळ्यांना मिळेल. आणि आज या माध्यमातून हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी तुम्ही आम्हाला दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर श्रोत्यानो, आजच्या या शो मध्ये आपण सायली मॅडम असतील, विजयाताई असतील, यांच्याकडून बऱ्यापैकी आपण कार्यशाळेविषयी माहिती घेतली, समुपदेशनाविषयी अधिक माहिती घेतली, महिलांच्या आरोग्याविषयी आपण चर्चा केली, लोकांनी आयुष्यामध्ये सकारात्मक कसं राहिलं पाहिजे याविषयी आपण चर्चा केली, आपला आत्मविश्वास कसा वाढला पाहिजे आणि आपलं आयुष्य सुंदर कशा पद्धतीने झालं पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टीवर आपण आज चर्चा केली. आमच्या या शो मध्ये आपण दोघी आलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो. आणि आपल्या या स्वीकार माइंड केअर जी आपली संस्था आहे याच्या माध्यमातून आपण कार्यशाळा घेता, समुपदेशन करता. तर आपल्या या पुढील वाटचालीस आमच्या पॉडकास्ट चॅनलच्या टीमकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
श्रोत्यांनो, आमचा हा जो पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या वेळे अशाच एका ध्येयवेड्या व्यक्तिमत्वासोबत एका वेगळ्या विषयावर आपण चर्चा करूया. तोपर्यंत धन्यवाद.